श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे. तर भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तो संदेश तुमचे संकटे दूर करेल का. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मग बघूया आजचे स्वामी संदेश आणि स्वामीचे मार्गदर्शन. देव म्हणतात, निश्चिंत राहा, तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करेल. कारण परमेश्वर या क्षणी तुमच्या प्रार्थना ऐकत आहे आणि बाळा, तुझी प्रार्थना आज रात्री पूर्ण होणार आहे. बाळा, डोळ्यातील अश्रू आता पुसून टाक, कारण परमेश्वर स्वतः तुझे भोग आज संपवून टाकणार आहे. जेव्हा तुला कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो तेव्हा काळजी करू नका, कारण देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देणार आहे आणि तुमचे अश्रू आनंदाच्या अश्रूमध्ये बदलून टाकणार आहे. आज देव तुम्हाला सांगत आहे, हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला अमर्याद संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी देऊन टाकणार आहे. त्यामुळे बाळांनो, निश्चिंत व्हा, देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. देवाचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल. नेहमी लक्षात ठेवा की देव तुमचे अश्रू, प्रार्थना किंवा तुम्ही केलेली भक्ती कधीच कमी पडू देत नाही. बाळांनो, वेदनाकडे देव तुमच्या दुर्लक्ष करणार नाही. देव पाहत असतो, देव ऐकत असतो आणि या भयंकर दुःखातून देव तुमची लवकरच सुटका करणार आहे. देव म्हणतात, मी आता तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे, पण योग्य मार्गावर तुला नेणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तर बघ, कारण यात माझ्याकडून मौल्यवान सूचना आणि शिकवण दिले आहे. त्यामुळे बाळा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकायला विसरू नकोस. बाळा, देव तुझ्या मनात असलेली सर्वात मोठी इच्छा आत्ता पूर्ण करणार आहे. जर तुझा देवावर मनापासून विश्वास असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर बाळा. अनेक आपल्या भक्तांना असा प्रश्न नेहमी पडत असतो की मी एवढी स्वामी भक्ती करतो तर माझ्या वाटेला दुःख काय येते. तर बाळा, आपले स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुझ्या प्रश्नातच दडले आहे. आधी हा मीपणा सोडून दे. मी स्वामी भक्ती करतो, मी स्वामीची सेवा करतो, यामध्ये जो मीपणा आहे तो सर्व दुःख तुझ्या अहंकाराचा मूळ कारण आहे. बाळा, आपण काय करावे, काय करू नये हे सर्व आपले देव आपल्याला सांगत असतात. देवाचे संपूर्ण म्हणणे ऐकून घ्या. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय देवा टाईप करा. देव म्हणतात, आपलं संपूर्ण आयुष्य स्वामीच्याच चरणी समर्पित करून द्या. निश्चितपणे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमचं जीवन स्वामीच्या हवाली करणार आहात तेव्हा स्वामी तुमचे जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकट असे संपवून टाकणार आहेत. आता तुमची आनंदाची यात्रा सुरू होणार आहे. बाळांनो, देव म्हणतात, त्यामध्ये कुठली चुकी नसते. देव प्रत्येक गोष्ट तुम्हाला आनंदाने सांगत असतात की तुम्ही समजून घेत चला. तुम्ही धैर्य ठेवा, कारण बाळा, वाईट वेळ कायमस्वरूपी नसते. वाईट वेळ लवकरच संपणार आहे. तुमचा भविष्य नक्कीच बदलणार आहे. आता एक लक्षात ठेवा की देवाने सांगितलेल्या प्रत्येक नियमाचे पालन करा. तुम्ही अजिबातही परिस्थितीचे गुलाम बनू नका. तुम्हाला परिस्थिती बदलायची आहे, परिस्थितीशी झुंज द्यायची आहे, कारण विजय तुमचाच आहे. देव तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत. बाळांनो, आपण आहे त्या परिस्थितीमध्ये जर असेच जगत राहिलो तर आपली परिस्थिती कधीच बदलणार नाही. पण जर आपण आपल्या परिस्थितीची झुंज दिले, आपण आपले जीवन, आपले दिवस बदलण्याचा प्रयत्न केला तर नक्की आपलं जीवन सुखमय होणार आहे. बाळांनो, लक्षात ठेवा, कोणतीच गोष्ट आपल्याला घरी बसून मिळणार नाही. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करावेच लागणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू सर्व काही करतो, परंतु त्याबरोबरच तुझ्या मनात अहंकार देखील जागा होत असतो आणि हाच अहंकार तुझा शत्रू बनत चालला आहे. म्हणून बाळा, अहंकार करणे सोडून दे.
तुला हवं ते मिळवण्यासाठी निस्वार्थपणे प्रयत्न कर. बघ, देव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करतील, तुला हवे ते मिळवून देतील. बाळा, देव जे सांगत आहे ते कधीच खोटं राहत नाही, सर्व काही खरं होत असतं. म्हणून देवाचे म्हणणे शेवटपर्यंत ऐक. परिस्थिती कधीच कुणाची साथ देत नाही. प्रत्येकाला परिस्थिती ही वाईट असते, कधी चांगली असते, कधी वाईट, कधी रडवणारी, कधी हसवणारे. पण बाळा, परिस्थितीनुसार आपण बदलायचं असतं. ज्यावेळेस परिस्थिती चांगली असते त्यावेळेस अजिबातही अहंकार करायचं नाही, आणि ज्यावेळेस परिस्थिती वाईट असेल त्यावेळेस अजिबातही लाजायचं नाही, घाबरायचं नाही. कुठलाही काम छोटा किंवा मोठा नाही. हातातला जे पडेल ते काम मिळवा, परंतु मोकळ्या हाती बसू नका. कारण ज्यावेळेस तुम्ही विनाकामाचा बसाल त्यावेळेस तुमच्या मनात अनेक नकारात्मक विचार तयार होतील, आणि हे नकारात्मक विचार तुमची प्रगती खुंटत चाललेला आहे. बाळांनो, मी तुम्हाला अगोदर पण हे सांगत आलो आहे की जो व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तो सकारात्मकतेच्या मार्गाने चालत असतो. परंतु ज्या व्यक्तीला सर्व काही फुकट पाहिजे आहे, कष्ट न करता मिळवायचं आहे, ती व्यक्ती काहीच काम न करता घरी बसून नकारात्मक विचार करत असते, आणि त्यामुळे त्या व्यक्तीचे प्रेम प्रगती खुंटत चालली आहे. बाळांनो, अशा व्यक्ती जर तुमच्या जवळपास असतील तर अशापासून सावध राहा. कारण तुम्ही जर नकारात्मक व्यक्तीच्या सानिध्यात येत असाल तर तुम्ही देखील नकारात्मक बनत जाल. म्हणून बाळांनो, ज्याचे विचार नकारात्मक आहे अशा व्यक्तीसोबत चुकूनही राहू नका. मित्रांनो, अनेक गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत, त्याचबरोबर आपल्याला स्वामींजी सांगतात ते देखील ऐकायचं आहे. कारण ज्या व्यक्तीला गुरु नसतो ती व्यक्ती कधीच चांगल्या मार्गावर जाऊ शकत नाही. जर अर्जुनाला कृष्ण गुरु नसते तर ते युद्ध जिंकलेही नसते, आणि जर एकही युद्ध जिंकले नसते तर सत्याचा विजय झाला नसता. म्हणून बाळांनो, सत्याचा विजय करण्यासाठी देव कोणता ना कोणत्या उत्तरामध्ये नक्कीच आपल्या शिष्याच्या पाठीमागे उभे असतात, त्याला मार्गदर्शन करत असतात. बाळा, तुझं युद्ध तुलाच लढायचं आहे. देव फक्त तुझ्या पाठीशी उभे आहेत, तुला योग्य मार्गावर चालायचे आहे. देव तुला मार्गदर्शन करणार आहेत. बाळा, तू देखील अर्जुनासारखा आहेस, आणि कृष्णासारखे आपले भगवंत तुझ्या पाठीशी उभे आहेत, हे कधीच विसरू नको. जर तुझा देवावर मनापासून विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर बाळा. जीवनात परमेश्वर आहे म्हणून तर हे जग सुरू आहे. जर परमेश्वरच नसते तर आत्तापर्यंत हे जग कधीच नष्ट झालं असतं. बाळा, जोपर्यंत भगवंत या जगाचा पालन पोषण करत आहे तोपर्यंत कोणाच्याही आयुष्याला धोका नाही. पण ज्या दिवशी परमेश्वर आपल्या भक्ताची काळजी घेणार नाही त्या दिवशी प्रत्येकाच्या जीवाला धोका असेल. म्हणून बाळा, नकारात्मक विचारांना येथे श्रद्धांजली दे. नकारात्मक विचार कधीच आपल्या डोक्यात आणू नको. जर नकारात्मक विचार जर तुझ्या डोक्यात भरेल, मनात भरेल, तर समजून जा तिथेच तुझ्या आयुष्याचा अंत झाला. बाळा, नकारात्मक विचार एवढे घातक आहे की ते तुझे जीवन शून्य देखील करू शकतात, तुझी प्रगती रोखू शकतात. आणि बाळा, आपल्याला असं होऊ द्यायचं नाही. म्हणून नकारात्मक विचारांना तुझ्या जीवनात थारा देऊ नकोस. जोपर्यंत आपले गुरु आपल्या शिष्याला मार्गदर्शन करत आहे तोपर्यंत शिष्य कधीच अपयशी होऊ शकत नाही. आणि ते गुरु जर आपले ईश्वरच असतील तर मग या जगात त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही. म्हणून बाळा, महत्त्व द्यायचं असेल तर आपल्या भगवंताला दे, आपल्या परमेश्वराला दे. तुझी साथ कधीच सोडणार नाही. बाळा, आजचा हा व्हिडिओ आपल्या परमेश्वराने तुझ्यासाठी पाठवला होता. त्याची इच्छा होती की तू हा व्हिडिओ बघावा. जर तुला आजचा व्हिडिओ मनापासून खूप आवडला असेल तर आपल्या या भक्तिमय व्हिडिओला लगेच लाईक कर. आणि बाळा, असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.